वली बादशाह मियाँ या देवस्थानच्या मालकीची जमीन परस्पर विकून देवस्थानची व जनतेच्या पैशाची लुबाडणूक केल्या गेली असल्याचे प्रकरण यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील निगनूर येथे घडल्याचं समोर आलं आहे. वली बादशाह मियाँ व देवस्थानची 52 एकरपैकी 30 एकर जमीन ही उमरखेड तहसीलदार व संस्थेच्या संचालक मंडळाने परस्पर आर्थिक व्यवहार करून सौदा केला असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. निगनूर येथील देवस्थानच्या जमीन सौदा प्रकरणी तहसीलदार, मंडळ अधिकारी यांची चौकशी करण्याची मागणीही मनसेकडून करण्यात आली आहे व याबाबत मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल अमदापुरे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. देवस्थानच्या जमीन सौदा प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही यावेळी मनसेकडून करण्यात आली. तालुक्यातील निगनूर येथील वली बादशाह मियाँ या संस्थानाच्या जमिनी संदर्भात आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. या देवस्थानची 52 एकर जमिनीपैकी 30 एकर जमीन उमरखेड तहसीलदार व त्या संस्थेच्या संचालक लोकांनी परस्पर आर्थिक व्यवहार करून हे सर्वसामान्य जनतेच्या पैशाची लुबाडणूक, फसवणूक केलेली आहे. परस्पर या जमिनीची विक्री करून संस्थानाची फसवणूक केलेली आहे. या ठिकाणी वक्फ बोर्डची ही जमीन असताना, देवस्थानाची ही जमीन असताना त्यावर वैयक्तिक लोकांचे नाव कसे चढू शकते असा प्रश्न मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना केलेला आहे. या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मनसेच्या वतीने आम्ही अशी मागणी करतो की या संपूर्ण प्रकरणाची वली बादशाह मियाँ देवस्थान ट्रस्टची पूर्ण जमीन आणि आर्थिक व्यवहाराची चौकशी व्हावी. सोबतच जिल्ह्यामध्ये ज्याही देवस्थानांनी ट्रस्टच्या येत्या 3 वर्षामध्ये जमीन व्यवहार झाले त्या सर्व जमीन व्यवहाराची चौकशी मागणी मनसेच्या वतीने इथे करण्यात आलेली आहे.